जय मराठा, जय शिवराय. बांधवांनो, 262 सातारा जावली विधानसभा मतदारसंघासाठी मी अपक्ष म्हणून उमेदवारी अर्ज दाखल केलेला आहे. माननीय मनोज जरांगे पाटील यांच्या विचाराने जर उमेदवार द्यायचे ठरले तर साताऱ्यामध्ये मराठा समाजाच्या वतीनं माझी उमेदवारी निश्चित असणार आहे. ज्या वेळेला मी उमेदवारी करतो त्यावेळेला निश्चितपणानं सर्वांच्या समोर एक प्रश्न उभा राहतो की ही उमेदवारी कशासाठी. तर एक लक्षात घ्या बांधवांनो, आपले 140च्या आसपास आमदार हा वेगवेगळ्या पक्षातून समाजाचे विधान भवनामध्ये आहेत. पण ते विधान भवनामध्ये ज्या पद्धतीचे विषय मराठा समाजासाठी मांडले पाहिजेत त्या पद्धतीचे विचार कधी मांडताना आपण कोणीच कधी पाहिलेले नाहीत. म्हणजे संविधानिक आपल्याला जे पाहिजे, जे संविधानिक आरक्षण आहे, जे कायद्याच्या दृष्टिकोनातनं कायद्याच्या कसोटीवर टिकू शकतं, त्या पद्धतीचं आरक्षण मागण्यासाठी या सर्वांची तोंडं का बंद असतात, यांच्या घशामध्ये नक्की कोणतं चॉकलेट अडकलेलं असतं हे आपल्या समाजाच्या आतापर्यंत लक्षात आलेलं नाही. मग हे सर्व होत असताना आपला विषय जर त्या पद्धतीनं कोण मांडत नसेल तर आपला विषय आरक्षणाचा जे काय असेल तो करून घेण्यासाठी आपल्याला दोनच मार्ग राहतात. एक तर विधानमंडळ किंवा मग न्यायव्यवस्था. न्यायव्यवस्थेच्या माध्यमातून जर जायचं म्हणलं तर अजून 50-60 वर्ष आपल्या समाजाला त्या पद्धतीनं ताटकळत बसावं लागेल आणि त्याच्यामध्ये अजून किती पिढ्या बर्बाद होतील हे आपण सांगू शकत नाही. आज विधान भवनामध्ये आपण जर कायदेमंडळात गेलो आणि त्या चळवळीतल्या माणसं जर कायदेमंडळामध्ये या पद्धतीचे विषय जर मांडायला लागले तर निश्चितपणानं याच्यावरती चर्चा होऊन त्या पद्धतीचा निर्णय होण्यामध्ये फार मोठं सहाय्य हे समाजाला होणार आहे. आज जर बघितलं तर समाजाचा म्हणून कोणीही विषय मांडत नाही. ही प्रकर्षानं सर्वच समाजाला भेडसावणारी गोष्ट आहे. म्हणजे कोण कुठं जन्माला येतो किंवा कुणी कुठं जन्माला यावं हे आपल्या हातात नसतं. पण जे काय घडतं त्याच्यामध्ये आपण निश्चितपणानं त्याला सामोरं जावं लागतं. एक लक्षात घ्या, या स्वराज्यासाठी असेल, स्वातंत्र्यासाठी असेल, आपल्या प्रत्येकाच्या घरातला कोणी ना कोणीतरी शहीद झालेला आहे, बलिदान दिलेलं आहे. आज माझ्या स्वतःच्या घरातले सुद्धा 1857मध्ये या छत्रपतींना त्यांच्या गादीचा मान मिळावा, त्यांना न्याय मिळावं याच्यासाठी माझ्या खापर पंजोमाने फाशीच्या वडाच्या त्या ठिकाणी तोफेच्या तोंडी त्यांना दिले गेलेले. म्हणजे हा आमच्या घराण्याचा इतिहास आहे. त्याच पद्धतीनं माझ्या आजोबांनी सुद्धा क्रांतीच्या इतिहासामध्ये त्याच्यामध्ये भाग घेतलेला आहे. म्हणजे हा प्रत्येकाचा, आपल्या घराण्याच्या प्रत्येक घरामध्ये आपला हा इतिहास घडलेला आहे. फक्त आपण त्या इतिहासाला कधी उजळणी पण दिलेली नाही आणि आपण तो इतिहास कधी पडताळूनही पाहिलेला नाही. प्रत्येक मराठ्याला माझी विनंती आहे की त्यांना आपला इतिहास पडताळून पाहणं अत्यंत गरजेचं आहे. कारण आपला दैदिप्यमान इतिहास आपण विसरून चालणार नाही आहे. या स्वराज्यासाठी, या स्वातंत्र्यासाठी जे आपण बलिदान दिलं आहे किंवा जे योगदान आपण समाज म्हणून देत असतो ते समाजाचं योगदान फार मोठ्या प्रमाणात आहे. या ठिकाणी ज्या योजना निर्माण झाल्या त्या मराठ्यांच्याच जमिनीवरती निर्माण झाल्या. सिलिंग ॲक्टप्रमाणे ज्या आपल्या जमिनी काढून घेतल्या त्या जमिनीसुद्धा आपल्या मराठ्यांच्याच जास्तीत जास्त प्रमाणात गेल्यात. ह्या प्रत्येकाने याचा विचार केला पाहिजे. आज शेतीवरती आधारित किंवा खर्चावर आधारित शेतीच्या मालाला बाजारभाव नाही आहे, याच्यावरही कोणी बोलत नाही आहे. 1994चा जी आरबद्दल जे बोललं जातं तर त्या 1994चा जी आर काढत असताना सुद्धा त्यावेळचे जे मराठा आमदार, मराठा मंत्री जे होते ते मूग गिळून का गप्प होते हा सुद्धा प्रश्न आपण विचारणं अत्यंत गरजेचं आहे. आज आपण मराठा समाज म्हणून फार प्रगल्भ झालो आहे, आरक्षणावरती आपला अभ्यास झाला आहे, त्यामुळं आपल्याला निश्चित लक्षात येते की याच्यामध्ये काय तोटा घडला आपला आणि काय कसं घडलं असेल. आज कुणी त्या पद्धतीच्या वल्गना करण्याचा प्रयत्न केला तर त्या निश्चितपणानं हा शेखचिल्लीचा सारखा कार्यक्रम होईल, हा म्हणायला काय आपल्याला वावगं ठरणार नाही आहे. कारण 1994चा जी आर हा जो काय आहे ते राज्य सरकारसुद्धा त्याच्यावरती श्वेतपत्रिका काढून त्याच्यामध्ये मराठा समाजाचा समावेश करण्यामध्ये फार मोठं योगदान देऊ शकत होतं. परंतु हे त्या पद्धतीचं त्यांनी दिलेलं नाही आहे. जे मागं त्यांनी कायद्याच्या कसोटीवर टिकणारं आरक्षण देणार म्हणून जे सांगितलं होतं त्या पद्धतीचं त्यांनी कायद्याच्या कसोटीवर टिकणारं आरक्षण न दिल्यामुळं ते सुप्रीम कोर्टामध्ये उडवलं गेलं आणि त्यामुळं आम्हाला ह्या पुन्हा आंदोलनं करावी लागल्यात. आज एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये समाज जागृत झालेला असताना आपल्याला निश्चितपणानं आपल्याला प्रत्येकाला विचार केला पाहिजे की आपण काय करू शकतो. आज छत्रपतीनं जो गनिमी कावा आपल्याला शिवनीती म्हणून आपण जो वापरतो, जो शिवनीतीच्या कार्यक्रमाप्रमाणे आपल्याला या मतदारसंघामध्ये सुद्धा तो गनिमी कावा आपल्याला करावा लागणार आहे. कोणीही दबावाखालती न राहता किंवा कोणत्याही दडपणाला न जुमानता आपल्याला प्रत्येकाला आपले पाहुणे रावळे जरी आपण नुसते जागृत केले तर निश्चितपणानं याच्यामधला जो काय निकाल जो असेल तो आपल्याला निश्चितपणानं स्वागतार्ह
आणि आपल्या समाजाच्या दृष्टिकोनानं फायद्याचं आहे हे आपल्याला दृष्टीपातच येईल. माननीय मनोजदादा जरांगे पाटील यांचं जे स्वप्न आहे किंवा मराठा समाजाचं जे स्वप्न आहे की आम्हाला या पद्धतीनं 50%च्या आत मराठा समाजाचा ओबीसीमध्ये समावेश झाला पाहिजे, त्याचं जर स्वप्न आपल्याला पूर्ण करायचं असेल तर मनोजदादा जरांगे पाटलांचे हात बळकट करणं आणि त्याला साथ देणं हे आपले नितांत गरज आहे. उमेदवार कोण आहे याच्यापेक्षा महत्त्वाचं आहे तो कशासाठी उभा राहिला आहे आणि त्याचं ध्येय उद्दिष्ट काय आहे. प्रत्येकाला जर ध्येय उद्दिष्ट आपलं माहिती करून घ्यायचं असेल तर त्या पद्धतीनं त्याने करून घ्यावं. इतर सर्व समाज आपल्याबरोबर आहेत आणि हे प्रकर्षानं सर्वांना जाणवते की मराठा समाजाचं कुणाशीही वाकडं नाही आहे. म्हणजे आज आमची बहुसंख्येनं आम्ही एखाद्या गावात जरी असलो तर त्या ठिकाणच्या ओबीसीला असेल, दलितांना असेल, मुस्लिमांना असेल, अशा कोणत्याही पद्धतीचा त्रास कधी झालेला नाही आहे हे सुद्धा सगळ्यांनी लक्षात घ्यावं. म्हणजे आम्ही एवढं सोशिकपणे किंवा सामंजस्याची भूमिका राज्यामध्ये वटवत असताना आमच्या न्याय हक्कासाठी सर्व समाज आमच्या पाठीशी असताना आम्हाला तो न्याय हक्क का मिळत नाही आहे तेच आम्हाला बघायचं आहे. त्यासाठी सर्व मतदार बंधू भगिनींना आणि सर्व इतर समाजासकट सर्व मराठ्यांना सुद्धा मी आव्हान करतो की तुम्हाला या पद्धतीनं गणमिकाव्यानं काम करून या आपल्याला संपूर्ण जो मतदारसंघ आहे तो आतून पोकारल्याशिवाय याच्यामध्ये आपल्याला यश दिसणार नाही आहे. तर त्या आघाडीवरती सर्वांनी म्हणजे आपली घोडदौड करावी आणि हा जो काय आपण जे काय शिवधनुष्य उचलतोय किंवा जो काय मोहीम आपण हाती घेतोय ती फत्ते केल्याशिवाय आपली माघार नाही. कारण मराठा मेला तरी मागं हटणार नाही तो मराठा. जय मराठा, जय शिवराय.